जयंत पाटील यांच्या भेटीचा सिलसिला जारी। जयंत पाटील यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट। अर्थ खात्यासाठी मन वळवण्याचा जयंत पाटलांचा प्रयत्न असल्याची चर्चा। शरद पवार यांची राष्ट्रवादी सत्तेत गेल्यास जयंत पाटील यांच्याकडे अर्थ खातं जाण्याची शक्यता। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी अन्नत्याग करणाऱ्या सोनम वांगचुक यांच्यासाठी मुंबईतही आंदोलन होणार। 20 जुलै रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच उभाटा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे शिवाजी पार्कात हजर राहणार। ठाकरे बंधू यांचा वांगचुक यांना पाठिंबा। महायुतीत अर्थ खात्यावरून दिल्लीत खलबत। जयंत पाटील यांना अर्थ खातं देण्यास शिवसेनेचा विरोध। एकनाथ शिंदे यांची अमित शहांपुढे भूमिका मांडल्याची चर्चा। अर्थ खात्यासाठी दिल्लीत अमित शहा यांना भेटणार सुनील तटकरे यांची माहिती। जयंत पाटील जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चेनंतर एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द। महायुतीच्या नेत्यांशी शिंदे चर्चा करणार। महाराष्ट्र सदनाच्या कार्यक्रमाला देखील ऑनलाईन हजेरी लावणार। देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत गेल्यावर भाजपाचाच मुख्यमंत्री होणार। संजय राऊत यांची भविष्यवाणी। योग्य वेळी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील, नवनाथ बन यांचं स्पष्टीकरण। एखाद्या पक्षाला एखादं खातं देऊ नका असं एकनाथ शिंदे बोलणार नाहीत। जयंत पाटील फडणवीस यांच्या भेटीत राजकीय समीकरण उद्देश नसेल। राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण। फुंगसुक वांगडू आणि सोनम वांगचुक यांचा संबंध नाही। सोनम वांगचुक यांच्याबद्दल आदर, त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी। मीडियावरील चर्चेनंतर अभिनेता आमिर खानने मौन सोडलं। सोनम वांगचुक यांचा अन्नत्याग आंदोलनाचा 20वा दिवस। वांगचुक यांचं 10 किलो वजन घटलं, प्रकृती खालावली। नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावर सोनम वांगचुक ठाम। शिक्षण संस्थेतील नावाजलेली शिक्षण संस्था महेश ट्युटोरियल्सच्या मुंबईतील सर्व शाखा अचानक बंद। महेश ट्युटोरियल्सवर 32 कोटी 33 लाखाचं कर्ज, हजारो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम। महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेला मुदतवाढ। पावसासह वारी असल्याने प्रक्रियेला मुदतवाढ होण्याची होती मागणी। मुंबईतील 115 वर्ष जुनं प्रसिद्ध पारशी डेअरीवर FDA कडून कारवाई। एक्सपायरी आणि बेस्ट बिफोर तारखांमध्ये तफावत असल्याने पारशी डेअरी सध्या बंद ठेवण्याचा निर्णय। रोहित शर्मा वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार अशी माध्यमांवर चर्चा। 2027चा वर्ल्ड कपला रोहित शर्मा मुकण्याची शक्यता। इंग्लंड दौऱ्यातील 19 जुलैचा सामना रोहितचा शेवटचा सामना ठरण्याची शक्यता।